थँक्यू डीजे. वेलकम मृदुल मेहर, आपले सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात त्यांचा सुद्धा आवाज ऐकायला मिळेल. सागर राणे वेलकम. एक जुना जाणता खेळाडू आणि रंजन दादा यांचा खास प्लेअर सागर राणे जॉन्टी. जरी त्याला 2000ची बोली लागली तरी सुद्धा आम्ही घेणार. लकी चॅम्प आमच्या साथीने खूप सारं क्रिकेट ते सुद्धा खेळलेत. चलो मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. थँक्यू. बघा 4 वाजता ड्रॉ टाकला जाणार आहे. ओहो, क्लीन बोल्ट रोहित गोवालकर. मोठ्या विकेटचं बटन साहिल राणेने मिळून दिला. ब्रेक थ्रू गॉन. थँक्यू डीजे. सिद्धार्थ डोके मैदानाच्या दिशेने येतोय. मैदानात खूप मोठा उलटफेर इथे होताना दिसतोय. रोहित गोवालकर मैदाना बाहेर आलाय आणि साहिल राणेने आपली धमक दाखवायला सुरुवात केली आहे. जेसीसीबी विपक्ष निर्मल सम्राट दोन्ही संघ खूप चांगला खेळ पहिल्या मॅचेस मध्ये करून आल्यात आणि आता या दोन विजयी संघांमधील एक संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. पॅडल स्वीप, मागे चेंडू गेलाय. फाईन लेगला प्रोटेक्शन नाही आहे. चेंडू सी मारेगा पार. बीपीएल चौकार. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कट. क्षेत्ररक्षक. ओहो, चांगली फिल्डिंग अभिनव त्या ठिकाणी होते. खूप चांगला थ्रो झाला. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा धावपलकावरती टीम निर्मल सम्राट या संघाच्या. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती मयूर पडेलकर. मागील मॅच मध्ये शेवटचं षटक, आता दुसरं षटक आणि याने सुद्धा प्रभावित केलंय. मनीष, खूप चांगला खेळ आपण सुद्धा दाखवलात. जर का 45च्या आसपासची मॅच असते विनेट फायबरने त्या धावांचा पाठलाग केला असता. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. जितका चांगला स्कॉड आणि एक्स्ट्रा मध्ये सुद्धा खूप सारा गॅप होता. असं पण विकेट लवकर गेल्या. म्हणतात ना, तुम्ही खेळपट्टीवर उभे राहिलात तर धावा बनणार, नाही उभे राहिलात तर धावा बनण्याचे चान्सेसच नाही आहेत, संधीच नाहीये. आणि कालच्या दिवसभरामध्ये तेच आपल्याला बघायला मिळालं. ज्यांचे फलंदाज मैदानात उभे राहिले त्यांच्या धावा बनल्या, ज्यांचे नाही उभे राहिले ते मात्र मैदानाबाहेर गेले.
दिशा देण्याचा प्रयत्न, मागे चेंडू निघून जात होता. चांगली फिल्डिंग आशुतोष प्रभुळकर त्या ठिकाणी करतायत. खूप चांगला प्रयत्न आणि त्यामुळे एकच धाव धावफलकामध्ये ऍड होते. यश वैतीवरती नजर असेल. 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा कारनामा याच मैदानावरती या खेळाडूने केलाय. BPL पर्व 7 आपण पाहतात, ऐकतात. इनसाइड आउट, खूप चांगला फटका. सच अ ग्रेट स्ट्रोक बाय यश वैती. चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. काही असे स्पॉट होते कालच्या दिवसामधले, मग त्यामध्ये काही खेळाडूंचं नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं. त्यामध्ये बंटी गवस त्याने केलेला परफॉर्मन्स सगळ्यांच्या नजरेसमोर. ऋषीदादा देसाई यांचा परफॉर्मन्स हा सगळ्यांच्या नजरेसमोर. मुजम्मिल खान, गिरीश यादव, त्यानंतर मयूर पाटीलची गोलंदाजी, अरबाजची गोलंदाजी आणि फिल्डिंग अरबाजची, या सर्व बाबी कालच्या हायलाइटेड स्पॉट. आणि सर्वात आउटस्टँडिंग परफॉर्मन्स जो राहिला होता तो जतीन पाटील याचा. ओ बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली गेला कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. सिद्धार्थ डोके बाद. थँक्यू डीजे. हित्विक 24, मनीष इंदळेकरचा परफॉर्मन्स, त्यानंतर विशालची गोलंदाजी, या सर्व बाबी नोट करण्यासारख्या होत्या. नवीन पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र चौकारासाठी निघून जातोय. खूप चांगला फटका येतो यश वैतीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. 2 षटकाचा खेळ संपला. धावफलकाची धावा 20, 10च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात. 9 धावा पहिल्या षटकात, 11 धावा दुसऱ्या षटकात आणि दोन्ही षटकात प्रत्येकी 1 विकेट. थँक्यू. अंकित पाटील मैदानाच्या आतमध्ये रबाडा समोर खेळ करताना दिसतील. येणारी 2 षटकं खूप महत्वाची आहेत निर्मल सम्राटसाठी. येणारी 2 षटकं खूप महत्वाची आहेत JCC B साठी. ओहो, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक राहुल परदेशी झेल खाली, फलंदाज बाद. मैदान सोडावं लागते अंकितला. अजून एक हादरा निर्मल सम्राटला. थँक्यू डीजे. आकाश साळुंके मैदानाच्या दिशेने येते. बघा नयन, हा कॉम्पिटिशनचा पार्ट आहे आणि तुमचा संघ किंवा तुम्ही कधी यशस्वी होता. आकाशला 3 चेंडू 3 चौकारासाठी 2000 रुपयाचं बक्षीस राजन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून लगावण्यात आले. तुम्ही कधी सरस ठरता किंवा तुम्ही तुमच्याजवळ यश कधी येतं, ज्या वेळेला तुम्हाला कॉम्पिटिशन पेक्षा ऑपॉर्च्युनिटी जास्त दिसते. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी कमी आणि कॉम्पिटिशन जास्त दिसलं तर मात्र तुमचा प्रवास खडतर होतो. तर त्याच मैदानाच्या दिशेने आकाश साळुंके आलेत. त्यांच्यासाठी बक्षीस लागले. मारायचं होतं ऑन साइडला, गेलाय चेंडू. ओ थर्ड बॅक क्लिअर. चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला आणि बक्षिसाची वाटचाल कायम राहिली आहे. म्हणजे तो जो म्हणतात ना की बक्षीस आता इथून लागण्याचे संकेत जास्त आहेत, कारण 2 चेंडू होती, 2 चौकार. हलक्या हाताने खेळलाय. दिशा दिली फक्त ऑन साइडला, एकच धाव येते. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. 25 वरती धावफलक जाऊन पोहोचलोय. बघा हा सामना जरी तो 50 नाही दिसली, 40-45 च्या आसपासचा दिसला तरी सुद्धा मजा येईल.
त्याचं कारण असं आहे दोघांचाही आत्मविश्वास जो आहे, जो दोघांचा कॉन्फिडन्स हा सध्या हाय आहे आणि हाय कॉन्फिडन्समध्ये खेळली जाणारी ही मॅच जी आहे ती लो स्कोरिंग का असे ना, हाय स्कोरिंग का असे ना, चांगली रंगते असं आपण अनेक वेळा पाहिलंय आणि शक्यता तीच आहे. या दोन संघांमधला कॅलिबर बघता, या दोन संघांमधली स्टारकास्ट बघता, या दोन संघांचा मागील मॅचचा खेळ बघता, या धावांचा बचाव पाठलाग दोन्ही शक्य आहेत. परंतु एकच बाब होणार आहे, कोणतरी जिंकेल कोणतरी हारेल आणि एक संघ क्वालिफाय होईल. इनसाइड आउट गॅप मधून संकेत, फिल्डिंग चांगली, फेकी, एक धाव, सिंगल धाव येते. शेवटचा अंतिम चेंडू बाकी, धावपल किती धावा 26, अब तक 26 है, आने वाली 7 गेंदे शेष है. PPL पर्व 7 आणि या 7व्या पर्वामध्ये आपले रंग उधळण्यासाठी सर्व खेळाडू तयार. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव, पुन्हा एकदा धावून कंप्लीट होती आणि 3 षटकाचा खेळ संपतोय. रबाडाने पुन्हा एकदा आपली चांगली गोलंदाजी करत असताना फक्त 8 धावा या षटकामध्ये केल्यात, 7 धावा केल्यात खर्च. 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 आहेत, 6 चेंडू शिल्लक आहेत. या ऐकूयात एक सुंदर असं गाणं. थैंक यू, वेलकम वेलकम जावेद. संकेतकडे चेंडू फेकला जरूर, तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळते. पहिला चेंडू ते एक धाव. बघा किमान 35 ते 40 धावा तरी इथे दिसायला हव्यात, जेणेकरून एक चांगलं धावफलक सेट करता येईल. धावफलकरती धावा 28 आहेत, 28. थोड्याच वेळात तिथे ड्रॉ टाकला जाणार आहे, तरी उपस्थित संघ किंवा एक खेळाडू आपण मंचाजवळ यायचंय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला फटका, चेंडू गेला सीमारेखा पार. यश वैतीच्या बॅटमधून येतोय, दे धनादन, चौकार. इनसाइड आउट, चौकार, यश वैती. पुन्हा एकदा गॅप मधून ट्रॅव्हल होतोय चेंडू, सीमारेखा पार, अजून एक चौकार. 4 धावा, 36. थँक्यू डीजे. यस, रिव्ह्यू रेफर केलाय नो बॉल साठी. चला बघूयात लाईनचा नो आहे का. फेअर डिलिव्हरी, खूप पुढे बॉल. चौकार आला आणि धावपलकरती धाबा. या चौकारानिशी आपण जाऊन पोहोचत असताना फक्त 36 वरती. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. VPL पर्व 7 आणि या 7व्या पर्वामध्ये यश वैदी अजूनही 3 चेंडू शिल्लक असताना पाहूयात कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतोय. संकेत, त्याचा पुढील चेंडू. हो, चेंडू हवेमध्ये, स्कूप करण्याच्या नादामध्ये गती कमी होती, परकू शकलेला नाहीये. मयूर पडेकरने केले काम, फलंदाज बाद.
थँक्यू. सुमित कदम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. शेवटच्या अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. 36 वरती धावफलक आहे. इथून एक चौकार आला तरी सुद्धा मजा येईल. म्हणजे 35-36 धावा लढण्यासाठी तितक्या पुरेशा नाहीयेत तरी सुद्धा लढण्याची काबिलियत निर्मल सम्राट मध्ये आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग, धावचीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. धावचीत चरपणे माघारी परतावं लागेल सुमित कदमला. आणि आता शेवटचा चेंडू आकाश साळुंके खेळताना दिसेल. स्वयं गिरकर मैदानाच्या दिशेने येतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि एकदा कंप्लीट. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती. 38चं लक्ष ठेवलं गेलंय ते निर्मल सम्राट या संघाच्या माध्यमातून. जेसीसी बी समोर आणि कंप्लीट 15 मिनिटं आत्ता झालीत. बघा नशिबाचा भाग. अखेरकार 4 षटकांचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. विनेट फायबर आणि त्यांच्या समोर प्लेयर्स एसपी. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. विनेट फायबर आणि प्लेयर्स एसपी दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित नाणेफेकीसाठी मंचासमोर यायचंय. थँक्यू. चला या कर्णधार आलेत प्लेयर्स एसपी चे. विनेट फायबर आपला कर्णधार पाठवा. चला राहुल लवकर या. टॉस साठी जावेद मंसूर यांच्या शुभाचे टॉस केला जाणार आहे या मॅचचा. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा हादरा वैभव. सॉरी तिसऱ्या चेंडूवर मोठा हादरा वैभव. तंबूच्या दिशेने जाताना ऑफला मारलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. यश व्यक्ती चेंडूच्या खाली येतोय, अडवतोय आणि एका धावेवर समाधान या ठिकाणी मानावं लागते साहिल यांना. हितेश रबाळा अतिशय सुरेख
फलंदाजी बघितली आपली पहिल्या मॅच मध्ये, ज्या प्रकारचे फटके एक्झिक्यूट केलेले अतिशय डोळ्याचे पारणे फेडणार या ठिकाणी. ऑफला ठरवलेला चेंडू सरळ जातोय निघून. 1 2 3 4 येतोय VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. सिद्धार्थ या ठिकाणी पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन फुलटो चेंडू, लेगला ठेवलेला चेंडू सरळ 2 फिल्डाच्या मधून होतोय फरार. येतोय VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लागलेल्या या ठिकाणी. त्या म्हणजे JCCB या संघाचा अतिशय सुंदर खेळ, अतिशय नेत्रदीपक फटके या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ते रबाडा यांच्या बॅटमधून या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगलं क्रिकेट या मैदानावर JCCBच्या माध्यमातून सादर होताना कुठेतरी आपल्याला दिसतंय. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो यशवंती. फुलटोस हा चेंडू यावेळेस एफर्ट्स 100%, परंतु जिंकलेला आहे चेंडू, गेलाय सीमा पार. येतोय VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती त्या प्रकारची सुरुवात या ठिकाणी करताना JCCB. पुन्हा एकदा फुलटॉस टप्प्याचा चेंडू सरळ जातो यष्टीच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका धावेवर समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा यशवंती. फुलटॉस तिसरा चेंडू. फुलटॉस यावेळेस सरळ जातोय, विसावतोय सिद्धार्थ डोकेच्या हातात. विकेटचं पतन. रबाडा बॅक टू द पवेलियन. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. दुसरा मोठा हादरा या ठिकाणी हितेश सहानी रबाडा याच्या रूपाने JCCB ला, आणि धावा लागल्या धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 1-5-15. आणि अजूनही 23 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे JCCB या संघाला. गौरव पाटकर याच ठिकाणी पाटल स्वीप केलेला आहे. लेगच्या दिशेने गेलेला चेंडूमध्ये गती नव्हती, परंतु जर का गती असती या चेंडूमध्ये नक्कीच हा सीमा पार गेला असता चेंडू. आणि आपलं खातं या ठिकाणी ओपन करताना गौरव पाटकर आपल्याला दिसत आहे. त्यानंतर साहिल पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस टप्प्याचा चेंडू आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची होते सांगता. चेंडू झालेत 5. शेवटचा चेंडू आहे. धावा लागल्या धावफलकावर 1-6-16. 2 गडींच्या मोबदल्यात यशवंती पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन सामना करेल साहिल. अतिशय सुंदर देखना कव्हर ड्राईव्ह इनटू द गॅप. चेंडू होतोय फरार. येतोय VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद, धन्यवाद. अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह ऑफला टटोला हा चेंडू सरळ धाडलेला आहे सीमा पार. ज्या वेळेस त्या चौकाराची गरज होती त्या समयी चौकार लगावलेला आहे तो म्हणजे साहिल याने. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण या ठिकाणी JCCB ला बॅक टू बॅक दुसऱ्या विजयासाठी आणि पहिला आजच्या दिवसातला क्वालिफायर होण्याची संधी. परंतु आम्ही नेहमी सांगत असतो की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पुन्हा एकदा यावेळेस काय होतंय. चेंडू स्वैर मारा. वाईटचा इशारा पंच गंभीर यांचा. आणि एका धावेने धावेत भर पडताना धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 2-1-21. पुन्हा एकदा रोनित गोवलकर या ठिकाणी लेगला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पायाला आदळून 1 धाव या ठिकाणी अर्जित केली ती गौरव पाटकर यांनी. पुन्हा एकदा साहिल
बॅटिंग मार्कवर सज्ज, गोलंदाजी मार्कवर सज्ज रोनित गोवळकर यांचा पुढे चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. अतिशय खराब गोलंदाजी. ह्या वेळेलाच तुम्हाला ही गोलंदाजी करण्याचा हक्क नाही गण्या उर्फ रोनित, कारण का ज्या प्रकारच्या गोलंदाजी तुम्ही जाणले जातात त्याची झलक तुम्हाला या ठिकाणी दाखवतो ना. पुन्हा एकदा लेगला जाऊन हळूच ढकललेला चेंडू सरळ विसावतोय सुमित कदमच्या हातात. अतिशय जोरात फेकी होती, परंतु गॅदर करण्यात थोडीशी चुकी केली, परंतु त्याचा काही हानी नाही या ठिकाणी. एका धावेनी धाव वाढत चालली धाव फलकावर, ती म्हणजे 2-4-24. पुन्हा एकदा गौरव पाटकर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका धावेवर समाधान. आणि तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू सामना करेल साहिल. रोनिल गोवळकर यांचा बॅटखाली मारलेला चेंडू सरळ जातोय सिद्धार्थ डोकेच्या हातात. अतिशय सुरेख फेकी आणि सुंदर गॅदर, परंतु त्या दरम्यान एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी, ते म्हणजे साहिल. गौरव पाटकर सामना करतील रोनित गोवळकर यांचा. यावेळेस बॅटखाली आलेला चेंडू सरळ धाडला आहे इंटू द गॅप. येतोय VPL चौकार. धन्यवाद धन्यवाद. 7 चेंडू आणि 8 धावा या ठिकाणी JCC B ला आजच्या दिवसातला पहिला क्वालिफायर संघ बनण्याची संधी, परंतु तितकाच ताकदीचा संघ तो म्हणजे निर्मळ सम्राट NCC. यावेळेस चेंडू सरळ ऑफला मारलेला जातोय. एका धावेसाठी एकच धाव या चेंडूवर लिहिली होती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावर, ती म्हणजे 3-1-31. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. कमॉन DJ. धन्यवाद DJ, धन्यवाद. अंकित पाटील वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन या ठिकाणी 6 चेंडू 7 धावा का ह्या रोखण्यात यशस्वी होतो अंकित, का गौरव पाटकर त्यांना पलटवार करतील या ठिकाणी. 6 चेंडू 7 धावा. पहिला चेंडू ऑफला मारलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाकडे जातोय. एका धावेवर समाधान मानावं लागते. कंपल्सरी चेस असणार आहे. 5 चेंडू 6 धावा. साहिल आहे स्ट्राईकवर आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज, तो म्हणजे अंकित. पुढील चेंडू अंकित यांचा. यावेळेस स्लोवर चेंडू, पंच फिरले, दोन्ही हात हवेत, वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. आता बॉल टू रनचं समीकरण 5 चेंडू 5 धावा. यावेळेस हलक्याच हाताने कट केलेला चेंडू सरळ जातोय थडमेंच्या दिशेने. एका धावेवर समाधान मानावं लागते. 4 चेंडू 4 धावा. गौरव पाटकर ऑन स्ट्राईक आणि अंकित पाटील ऑन बॉलिंग एंड. आता बघूया या 4 धावा कशा प्रकारे एकच मोठ्या फटक्यात ते मिळवतात की 4 चेंडू त्यांना पूर्ण खेळावे लागणार. या ठिकाणी लेगला मारलेला चेंडू आणि सरळ जातो चेंडू इंटू द गॅप. येतोय चौकार आणि जिंकले ना. मॅच विन JCC B पहिला क्वालिफायर संघ आजच्या या दुसऱ्या दिवसातला. खूप खूप तुमचं अभिनंदन JCC B. अतिशय सुंदर खेळ खेळलेला आहे. सलग 2 सामने जिंकून आजचा पहिला क्वालिफायर आपल्याला मिळालेला आहे. आता होणारा सामना विनेट फायबर विरुद्ध प्लेयर्स SP. जिथपर्यंत होतोय सामना सुरू, ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया मैदानाच्या दिशेने. कमॉन DJ. धन्यवाद DJ, धन्यवाद. आणि आताच झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो वन अँड ओनली मिस्टर साहिल राणे, ज्याच्या बॅटमधून आल्या आहेत 13 धावा
आणि एक विकेट त्यांनी घेतले आपल्या गोलंदाजीमध्ये असा साहिल होतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी विनंती करेल मृदुल याला की या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. साहिल अतिशय सुरेख खेळ, अतिशय संयमी खेळी आणि बॅक टू बॅक 2 विजय मिळून आजच्या दिवसातला पहिला क्वालिफायर संघ JCCB तुमचं खूप खूप अभिनंदन. आपल्या कप्तानीला साजेसा खेळ खेळताना या ठिकाणी साहिल दाखवतोय की का मी या संघाचा कॅप्टन आहे, का मी मोरक्या आहे. कारण का ती क्षमता आहे, ते एबिलिटी आहे, ते टीम स्पिरिट आहे, ते टीम वर्क आहे आणि सर्वांच्या प्लेयर्सचा मला सपोर्ट. सर्व संघाचा सर्व खेळाडूंचा मला सपोर्ट आहे, त्यामुळे मी आज या मॅन ऑफ द मॅच जर्सीचा हकदार आहे. कारण की त्या प्रकारची मी खेळलेलो आहे. असा साहिल खूप खूप अभिनंदन. साहिल तुझा अतिशय चांगला खेळ खेळलाय. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाची येताना आता होणारा सामना दोन्ही लुझर संघ विनेट फायबर विरुद्ध प्लेयर्स SP अतिशय चांगला खेळ या ठिकाणी खेळला JCCB ने आणि